कसं आहे माहिती आहे का, आपल्या गावरान भाषामध्ये एक म्हण आहे, कोणती? नाचता येईना अंगण वाकडं. म्हणजे एखाद्याला समजा नाचताच येत नसेल तर ते काय बहाणा देतं की इथं अंगणच खराब आहे, इथं खालीवरीच जागा आहे, आज माझा मूडच नाही. त्याच्यामुळं तशा पद्धतीची ती म्हण पडलेली आहे. म्हणजे समजा एखाद्याला एखादं काम करायचं नसेल तर ते वेगवेगळे कारणं त्यासाठी देत असतो. म्हणजे जे काम त्याला जमतच नाही, ते काम त्यांनी केलंच नाही, त्यासाठी तसे वेगवेगळे कारणं तो देत असतो, त्याच्यावर बोलायचं टाळत असतो. आता याचं उदाहरण काय आहे तर आता देशामधल्या 4 राज्यामधल्या निवडणुका झाल्यात आणि 5व्या राज्याचा निकाल आज लागणार आहे. पण त्याच्यामध्ये काही जास्त संबंध नाही, कारण की तिथं स्थानिक जे पक्ष आहे त्यांचंच वर्चस्व त्या ठिकाणी आहे, ते म्हणजे मिझोरम. आता देशातल्या 4 राज्यातल्या निवडणुकाचा निकाल लागला आणि त्या 4 राज्यापैकी 3 राज्यामध्ये भाजपला स्पष्टपणे बहुमत मिळालं. तर तेलंगणामध्ये BRSची सत्ता जाऊन त्या ठिकाणी काँग्रेस निवडून आलं, काँग्रेसची सत्ता आली. म्हणजे कोणत्या राज्यामध्ये कशामुळं कोण निवडून आलं याच्या खोलामध्ये आपल्याला जायचं नाही. पण मात्र राज्यामध्ये निवडणूक चालू असताना विविध मुद्दे, विविध घोषणा ह्या निवडणुका प्रचारादरम्यान दिल्या जातात आणि निवडणूक ही जोरदारपणे लढली जाते. त्या ठिकाणी काटेकी टक्कर असं सुद्धा दाखवलं जातं. पण मात्र जेव्हा निवडणूक पार पडते, निवडणुकीचा निकाल लागतो, मग ते इतर राज्यामध्ये असो का आपल्या राज्यामध्ये असो, निवडणुकाचा निकाल लागल्यानंतर जर एखाद्या पक्षाला कमी मतदान पडलं तर मग सरळ हार मान्य करायला पाहिजे की आम्ही या निवडणुकामध्ये कुठंतरी कमी पडलो, येणाऱ्या निवडणुकामध्ये आम्ही आमचं वर्चस्व दाखवून देईल. कारण की चुका सुधारल्या तर मग पुढच्या निवडणुकामध्ये जास्त मतदान मिळतं किंवा त्या पद्धतीची तयारी करावी लागते. त्यामुळेच हे अशा पद्धतीच्या निवडणुका असतात. पण मात्र काही लोक, काही नेते हे दोष कोणाला देतात तर ते दोष देतात EVM मशीनला. म्हणजे बोंबाबोंब मारायला एक वस्तू आहे, एक ठिकाण आहे, ते म्हणजे EVM. आता EVM बद्दल डायरेक्ट बोंबाबोंब करायची म्हणजे दोष कोणालाच द्यायचा नाही. आपण जे काम केलंय, आपण जे काम नाही केलं ते सांगायचंच नाही, सरळ EVMला दोष द्यायचा आणि मोकळं व्हायचं. आता राज्यामध्ये EVMला दोष कोणी दिला असेल हे तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. ते म्हणजे तुम्हाला सांगतो, ते म्हणजे संजय राऊत यांनी. आता संजय राऊत यांनी तो मुद्दा काढला नव्हता, पण मात्र तरीसुद्धा पत्रकारांनी संजय राऊत यांना खवळलं, तो प्रश्न विचारला आणि त्याच्यावर संजय राऊत नेमकं काय म्हणतात बघा हा व्हिडिओ. तुमच्या मनात EVM का? आमच्या मनात नाही आहे. तुमच्या मनात का खवखवते EVM? आम्ही काय बोललो का काल? आमच्याकडून कुठे काय भूमिका होती का EVMची? पण तुमच्या डोक्यात आणि हृदयात जे EVM आहे ना, ते तुमच्या मनात तोंडातून का बाहेर पडतं. आम्ही परत सांगतो, एक निवडणूक फक्त बॅलेट पेपरवर घ्या. सिर्फ एक चुनाव लेके दिखाइए बैलेट पेपर पर, और फिर हम बात करेंगे EVM के ऊपर. मैं EVM को मी EVMला दोष देत नाही, पण मी सांगतो ही लोकभावना आहे. एक निवडणूक फक्त बॅलेट पेपरवरती घेऊन दाखवा, या देशातली कोणतीही निवडणूक, आणि मग तुम्ही EVM करा. ऐकलं संजय राऊत यांनी EVM बद्दल कशा पद्धतीनं स्पष्टपणे त्यांचं मत मांडलंय, ते बोललेत. त्यांनी EVM मशीनला दोष दिला नाही, पण मात्र बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या मग बघू असं ठामपणे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ EVMलाच दोष त्यांनी यामध्ये दिला आहे. आता याच प्रकरणासंबंधी शरद पवार यांना सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता की EVM बद्दल तुमचं काय मत आहे, EVMवर तुम्हाला काय वाटतं. आता नेहमीप्रमाणे शरद पवार साहेबांनी सुद्धा त्याच्यावर उत्तर दिलं की EVM बद्दल अनेक लोक शंका उपस्थित करत असतात, पण मात्र त्या शंका आहेत की सत्य आहे हे 100% तपासून पाहिल्याशिवाय त्यावर भाष्य करणं योग्य नाही. मग आता हे अशा पद्धतीचं बोलणं म्हणजे एक तर पाठिंबा नाही आणि विरोध नाही, नेमकं याचा अर्थ काय हे तज्ज्ञ लोकांनी काढावा. पण अशा पद्धतीचं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं आहे. एकंदरीत संजय राऊत यांनी सरळ EVMवर आरोप केला, EVMवरच बोंबाबोंब केली. पण जर आपण पाहिलं तर खरंच EVM या सगळ्या गोष्टी हॅक होऊ शकतात का आणि त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात का, त्याचा खरंच सत्ताधारी पक्षाला किंवा जे कोणी आहे त्याला फायदा होत असतो का, फक्त ही EVMच्या नावाने बोंबाबोंब आहे, तेच आपण सविस्तर पाहू.
जर आपण पाहिलं तर जेव्हापासून निवडणुका समजा देशामध्ये चालू झाल्या तेव्हापासून समजा पहिले बॅलेट पेपरवर स्टॅम्प मारून अशा पद्धतीने निवडणुका व्हायच्या, पण ही EVM मशीन ही काँग्रेसच्याच काळात आलेली आहे आणि काँग्रेसच्याच काळात EVM पासून मतदान घेण्यात आलं. मग EVMवर मतदान घेण्यात आलं, त्याचं प्रमाण वाढलं आणि EVM यासाठी आणली गेली आहे की त्या ठिकाणी पुरेसं संख्याबळ लागत नाही आणि जो मोठा कार्यकाळ आहे त्या चिठ्ठ्या मोजण्यासाठी लागणारा मतपेटी फोडणं, चिठ्ठ्या मोजणं यामध्ये 2-2, 3-3 दिवस निघून जायचे आणि त्यामुळं निकालाला वेळ लागायचा. काही लोक ते चिठ्ठ्या मोजता 2-3 चिठ्ठ्या खाऊन घ्यायचे. असं जर 1000 लोकांनी केलं तर 2-3 हजार मतदान हे आरामशीर गायब व्हायचं. चिठ्ठ्या पळवल्या जायच्या, पेटी बॉक्स पळवले जायचे. हे आपण पिक्चरमध्ये पाहिजो बरं का, हे का आपण रिअलमध्ये पाहिलं नाही, पण पिक्चरमध्ये पाहत होतो की अशा पद्धतीनं पेट्या पळवायच्या, चिठ्ठ्या खायच्या, असे घोटाळे EVMच्या अगोदर चालायचे. म्हणून EVM आणलं गेलं आणि EVMमध्ये एकदम सोयीस्कर आहे. किती मतदान झालं, किती लोकांनी मतदान केलं, उर्वरित किती लोक आहेत आणि त्याच्यानंतर ती मोजणी होत असते. आता EVMवर मतदान करताना आपण कोणत्या पक्षाला मतदान करतो ते त्या मतदाराला दिसत असतं की ज्याच्यासमोर आपण बटन दाबलंय त्याच्यात समोर तो लाईट लागतो. आता टेक्निकल गोष्टीनं एखाद्या ठिकाणी एखादी चूक होऊ शकते, पण मात्र प्रत्येक ठिकाणी तशी चूक होतेच किंवा तशी चूक आढळली, तसं झालं तर आपण तात्काळ त्या मतदान केंद्रावर त्या बूथवर ॲक्शन घेऊ शकतो आणि तिथं निवडणूक प्रक्रियेमध्ये बूथवर सगळ्या राजकीय पक्षाचे लोक बूथ मेंबर म्हणून बसलेले असतात, बूथ प्रतिनिधी म्हणून बसलेले असतात, ते सुद्धा त्याच्यावर ॲक्शन घेऊ शकतात. पण कसं आहे, मतदान होऊपर्यंत ते सगळं मोजलं जाऊपर्यंत EVMवर कोणालाही शंका नसते, पण मात्र निकाल लागला की EVMवर शंका येते. याचं सरळ जर आपण समजून घेतलं तर त्यामध्ये समजा 1000 लोकांनी मतदान केलंय आणि त्या 1000 लोकांचं मतदान हे किती पक्षाला डिवाइड झालंय ते सुद्धा त्यामध्ये दाखवलं जातं आणि त्यामध्ये किती मतदान बाद झालंय हे सुद्धा दाखवलं जातं. आता ही आकडेवारी मशीनमध्ये जरी दाखवली तरी सुद्धा लेखी स्वरूपामध्ये एक आकडेवारी असते आणि ती आकडेवारी आणि ही आकडेवारी मॅच होत असते. कारण की मतदान करताना सुद्धा किती लोक आले, किती लोक गेले यावर सुद्धा जे अधिकारी असतात ते टिक मार्क करायला असतात. म्हणजे इकडं आकडेवारी सुद्धा असते आणि इकडं लेखी केलेली पद्धत सुद्धा असते आणि त्या दोन्ही फाईल समोर ठेवून ती मतदान मोजणी केली जाते. म्हणून EVMमध्ये घोटाळा करणं किंवा जास्त मतदान आहे, कमी मतदान आहे या सगळ्या गोष्टी उपस्थित करणं ही फक्त बोंबा आहे असंच आपल्याला वाटू लागतं. आणि बरेच लोक असं म्हणतात की एका ठिकाणी मतदान केलं की ते मत दुसऱ्याच पक्षाला जातं. ह्या फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. ज्या व्यक्तीनं समजा स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं आहे की बटन एक दाबलं आणि मतदान दुसऱ्याला गेलं, मग त्यावेळी त्याच्या डोळ्यानं त्याला दिसत नव्हतं का की लाईट कोणाच्या समोर लागला आहे म्हणून. उगं बोलायचं म्हणून बोलायचं, काही पोस्ट करायच्या, काही लिहायचं, याला काही अर्थ नाही. जी वस्तुस्थिती आहे ती मान्य केली पाहिजे. ज्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला आहे त्या ठिकाणी भाजपनं सुद्धा समजून घ्यायला पाहिजे की तिथं तुमचा कशामुळं पराभव झाला आहे, तिथं तुम्ही काहून कमी पडलात. आता इकडचं जर आपण तेलंगणा बघितलं, आंध्र प्रदेश बघितलं, तामिळनाडू बघितलं, केरळ बघितलं, इकडच्या साऊथच्या सगळ्या भागामध्ये भाजपला लोक नाही मतदान करत. ती वस्तुस्थिती मान्य करायला पाहिजे. म्हणजे आताच नाही तर पहिल्यापासूनच त्या भागामध्ये भाजपची टक्केवारी खूप कमी आहे. तिकडचे लोक हे मोठ्या प्रमाणात भाजपला मतदान करत नाही. पण मात्र काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, उबाटा गट असेल, हे मात्र जेव्हा ते निवडून येत नाहीत तेव्हा जोरदारपणे EVMवर बोलू लागतात. आता EVMबद्दल खरंच अशा पद्धतीनं प्रश्नचिन्ह निर्माण करणं किंवा बोंब मारणं हे योग्य आहे का हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.